कक्षामध्ये त्वरित पाठवून द्यायचं. आपण मॅच ऑन करतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर पाहायला मिळत आहेत निलेश साबळे. जसा आपण उल्लेख या स्पर्धेनिमित्त केला, निलेश साबळेने प्रत्येक सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी, गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये त्यांनी खूप चांगला खेळ केलेला आहे आणि एक चांगली सुरुवात देण्याचा उद्देश त्यांचा नेहमीच ते मनात ठेवतात आणि त्यामध्ये सफल सुद्धा झालेले आहेत. आणि एका विकेटमध्ये त्यांचा भागत नाही, ते 2-3 विकेट घेऊन जातात, आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देतात आणि म्हणूनच कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका त्यांनी या स्पर्धेमध्ये स्पष्ट केलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय योगेश आणि मनोज, हे दोन बॅटर्स सुरुवात करतायत फलंदाजीची. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतोय आजच्या वेळापत्रकाची. सेमीफायनल नंबर 2. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर निलेश साबळे ओव्हर द विकेटनं. बॅट स्विंग होती, बॅटची आउटसाइड एज बॉल विकेट किपरच्या हातात आणि वेळापत्रकाची सुरुवात होते विकेटने आणि निलेश साबळे विकेट टेकर भूमिका स्पष्ट करतात. पहिल्या बॉलवर पहिला धक्का बसतोय. खेळपट्टी, वातावरण, मैदान या सर्व गोष्टींचा अभ्यास करून क्रिकेटचा खेळ हा पुढे न्यायचा असतो आणि तेच करताना कुठेतरी कमी पडले. कारण 4 षटकं असताना कुठेतरी आता डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याऐवजी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल आणि तोच मनसुबा खरं तर फलंदाजाच्या मनामध्ये होता, पण तो मानस पूर्णत्वास गेला नाही. सुरुवात थोडीशी क्रिटिकल झालेली आहे टीम देवगिरी ब्लास्टर्सची. कारण ट्रॅक खाली घ्यायचे प्लीज. नॉन स्ट्रायकिंग बॅटर ट्रॅक खाली घ्यायचे प्लीज. तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळतोय. सुरुवात चांगली होते. ड्राईव्ह केला बॉलला, ट्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर विकेट आणि दुसऱ्या बॉलवर येतोय खणखणीत चौकार. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये हे तर तुम्हाला नित्यानेच पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याची वृत्ती फलंदाजाची आपण पाहतो आणि ते स्पष्ट करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नवीन आलेला प्रफुल्ल बाविस्कर. मागच्या चेंडूवर नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरून काढण्यासाठी मी तत्पर आहे आणि ती तत्पर भूमिका त्यांनी घेतली आणि खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ क्लिअर करताना निलेश ओव्हर द विकेट. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. यावेळेस बॉल थोडासा खाली राहिलेला आहे. खेळपट्टी हलकीशी ओली आहे आणि त्याचमुळे बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बाउन्सचा अंदाज बॅटरचा चुकतोय. या अगोदर स्लॉट बॉल होता आणि त्याच बॉलवर चांगला पवित्रा बाविस्कर यांनी उचलला आणि आपल्या संघासाठी 4 धावा गोळा केला. त्यानंतर निलेश यांनी टप्प्यामध्ये केला बदल. खेळपट्टीचा आढावा घेताना पिचिंगवर लक्ष केंद्रित केलं. यावेळेस हवेत आहे बॉल. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटचा पोहोचेल, मिड ऑफचा पोहोचतोय आणि झेल टिपतोय आणि एक चौकार खेचून बाविस्कर सुद्धा मैदानाच्या बाहेर येत आहेत. 2 फलंदाज होत आहेत बाद. धावसंख्या आहे 4. नाणेफेक जिंकून चांगला खेळ निलेश साबळे यांचा पाहायला मिळतोय. कॅप्टनने कशी सुरुवात द्यायला हवी त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये निलेश साबळे देत आहेत. आणि नाणेफेक जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि क्रिकेटचा खेळ जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. नशीब तर साथ सध्याच्या घडीला देते. पन्हाळा रायडर्स नाणेफेक जिंकले आणि त्याच सोबतीनं मेहनत सुद्धा आता साथीला आहे. पन्हाळा रायडर्सच्या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय निलेश साबळे आणि क्षेत्ररक्षकांचं सहकार्य सुद्धा त्यांना मिळते. या अगोदर विकेट किपरने सहकार्य दिलं आणि त्यानंतर आता मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने सहकार्य निलेश साबळेला दिलेलं आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये तो वर येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची भूमिका ती स्पष्ट करतायत आणि म्हणतात ना की प्रतिस्पर्धी संघाला घाव देणं तरच कुठेतरी तुम्हाला भाव मिळेल आणि तोच भाव मैदानाच्या आतमध्ये खाऊन जातोय. निलेश साबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. वैभव शेटे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण मिळेल फक्त एकच धाव. 1 धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते
ते म्हणजेच 5 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. निलेश साबळे षटकाची सुरुवात चांगली करताना पाहायला मिळत आहेत आणि 2 विकेट्स आणि फक्त आतापर्यंत 5 धावा मिळालेल्या आहेत. एक्स्ट्रा नाहीये, काही वेगळे प्रयोग तो करत नाहीये. स्टिक टू द पॉइंट ती भूमिका त्यांनी आतापर्यंत निभावलेली आहे. हलक्या त्याने बॉलला स्टीअर केलं, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, पोचतील बॉलवर, तो पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची वाढ आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका समाप्ती धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सचिन ढवळे फाउंडेशन खरं तर लढवय्या वृत्ती संघर्ष त्यांचा पाहायला मिळालेला आहे. त्याचमुळे कुसुमाग्रजांची एक कविता नक्कीच मला सांगावीशी वाटते. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलकावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल वशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चोर विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत आता उठला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला गेला, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि तीच लढण्याची वृत्ती सचिन ढवळे फाउंडेशन, सन्माननीय सचिन ढवळे सर, सुदर्शनजी केदार तसेच पूर्ण टीम, सचिन धोंड सर असतील, ज्यामध्ये कोमल सर असतील, सर्वांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. थोड्याच वेळात आपण चर्चा करणार आहोत ते या सर्व पदाधिकाऱ्यांची. फुलटॉस ओव्हर द बॉल हेड, क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंग ऑफचे, पोहोचण्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी, बॉल सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. चौकारांवर जास्तीत जास्त विश्वास ठेवला जातो आणि या 4च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. वेगवान धावफलक आता पाहायला मिळते. खरं तर ह्याच गोष्टीची आवश्यकता आहे. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही आणि म्हणूनच तुम्हाला वेळेवर खेळ बदलावा लागतो. पुन्हा स्टेप आउट झाले, एरियल रूट 2 बॉलला डिस्पॅच केलंय, लॉंग ऑन सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार, हाय अँड हँडसम. मनोज भोजने आता सक्रिय झालेला आहे, ड्रायव्हिंग सीटवर आलेला आहे, वेगानं गाडी ते हाकतात आणि आपल्या संघाचा धावफलक पुढे नेतात आणि धावसंख्या पोहोचते आता 2 गडी बाद 16 वर. काय जबरदस्त सुरुवात केली दुसऱ्या षटकाची पाहायला मिळते. अजय सुतारच्या विरोधात देवगिरी ब्लास्टरचे फलंदाज मनोज भोजने 3 चेंडू त्यांनी घेतले, 11 धावांचं योगदान त्यांच्या वतीने पाहायला मिळालं. प्रोजेक्टेड स्कोअर विल बी अराउंड 48. जसा खेळ सुरू आहे 200चा स्ट्राईक रेट तर तुम्हाला ठेवायचाच आहे. क्रिकेटचा खेळ करताना फलंदाजी करताना फुलटॉस आलाय, जसा आलाय तसा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करताना बॉलला उडवलंय, फ्लॅटेड 6. जबरदस्त पेस करणार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खरं तर याच भूमिकेसाठी तो कित्येक दिवसांपासून मेहनत घेत होता आणि मनोजची मेहनत कामी येते. या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जबरदस्त फलंदाजीचा खेळ मनोज भोजने देतात. धावसंख्या जाते 2 गडी बाद 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या, पण त्यानंतर प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मनोजचा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होणारा बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. भारतीय धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. आज धावसंख्या नोंदकाच्या भूमिकेत स्वतः सुदर्शन केदार अण्णा जॉईन झालेले आहेत. या अगोदर आपण जबरदस्त क्रिकेट त्यांचं पाहिलं. गती कमी होती पण एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट देताना बॉलला थेट पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही, प्रत्येक चेंडूवर होते स्ट्रोक या षटकामध्ये पाहायला मिळते. धावसंख्याचा वेग द्रुत गती झालेला धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. या षटकावर पूर्णपणे कंट्रोल आता पाहायला मिळते देवगिरी ब्लास्टर्स या संघाचं. पहिल्या षटकामध्ये निलेश साबळे जबरदस्त सुरुवात देताना पाहायला मिळालं, पण त्या मागोमाग सुतार खर्चिक राहिलं. बॅट अँड पॅड मधला बॉल तिथे यहा देखो जहा दिसतोय मैदानाच्या आतमध्ये मनोज भोजनेची हवा. येतोय दमदार षटकार, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 33 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. मनीष, मी इथे आता आपण देवगिरीच्या डगआउट मध्ये आहोत, जिथे आपण बघितलं तर जबरदस्त वातावरण आहे, धावांचा वेग वाढलाय. किती धाबा इथे
ज्या पद्धतीने मनोज बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग केले, टॉप क्लास बॅटिंग केले, किती धावा इथे होऊ शकतात? तर आता अंदाजे जवळजवळ 33 धावा झाल्यात आणि आमचं टार्गेट होतं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 30 रन, म्हणजे 33 आणि वरचे 30, 60-65 रनपर्यंत जाऊ सर. मॅच एन्जॉय करताय ज्या पद्धतीने मैदानामध्ये आपलातून बॅटिंग होते? हो अगदी. आता इथे प्रफुल्लित वातावरण आहे. पुन्हा एकदा जाऊया मनीषकडे. ओव्हर टू मनीष. का नसेल प्रफुल्लित वातावरण, इतका चांगला खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होतो. पहिल्या षटकामध्ये निराश चेहरे पाहायला मिळाले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये आनंदी चेहरे पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा भावना प्रधान आहे आणि त्याच भावना आता चेहऱ्यावर पाहायला मिळतात खेळाडूंच्या. पुढे सरकले होते पण आवाक्याच्या बाहेरचा बॉल हाताळलेला आहे. हे षटक थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजून एकदा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलरला जावं लागेल. मिस्टर सुतार आतापर्यंत त्यांच्या वतीने खर्च झालेले आहेत 28 धावा. अजय सुतार बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. 34 धावा 2 गडी बाद देवगिरी ब्लास्टर्स. आणि यावेळेस बघा ताकदीचा वार, बॉलला थेट उडवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पार, आउट ऑफ दी पार्क, यूज इट सिक्सर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय झाले 2 गडी बाद 40 धावा. बघा सचिन ढवळे फाउंडेशन मध्ये फाउंडेशन मेंबर आहेत सचिन ढवळे सर, सुदर्शन केदार सर, कोमल दरुडे सर, सचिन भांडे सर आणि सागर तुपे सर. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे स्टाफ मेंबर्स आहेत शरद सर, सागर रासकर, रोहित नांदुरकर, संतोष राठोड, प्रकाश मडके सर आणि तुषार बैरागी सर. सचिन ढवळे पब्लिकेशनचे लेखक आहेत स्वतः सन्माननीय सचिन ढवळे सर आणि सहलेखक आहे सन्माननीय कोमल दरुडे सर. सचिन ढवळे बुक स्टॉल सांभाळत आहेत सन्माननीय प्रतीक भैया वारे. या सर्व टीमने सचिन ढवळे फाउंडेशनला खूप चांगला हातभार दिलेला आहे आणि गेल्या 10 पर्वांपासून ही टीम सातत्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेते आणि यानंतर सुद्धा तीच मेहनत घेत राहील. विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांना एक दिशादर्शक म्हणून भूमिका सन्माननीय सचिन ढवळे सरांनी गेल्या कित्येक वर्षांपासून घेतलेली आहे आणि म्हणूनच ते एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. ती समाधानाची भावना, समाधानाची मुद्रा खूप काही सांगून जाते. थांबू नका मैदानाच्या आतमध्ये. आपण जितक्या वेगानं खेळाल तितकं आजचं वेळापत्रक पूर्ण होणार आहे. नवीन गोलंदाज शुभम गवारी तिसऱ्या षटकासाठी येत आहेत. मागच्या षटकावर ज्या काही धावा खर्च झालेल्या आहेत त्या धावांना रोखण्यासाठी, विकेटचा शोध घेण्यासाठी आता बोलवण्यात आलेला आहे शुभम गवारीला. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 40. पहिल्या षटकामध्ये होत्या फक्त 6 आणि मागच्या षटकामध्ये आलेले आहेत 34. तर मला असं वाटतं की प्रहार प्रीमियर लीग मधलं सर्वात महागडं षटक हे आता मागचं राहिलेलं आहे, अजय सुतारचं राहिलेलं आहे. पण पाहूया क्रिकेटचा खेळ. कालच्या दिवसामध्ये लोहगड सुपर जायंट्स 2 षटकामध्ये 39 धावा होत्या आणि 6 षटकांत 68 धावा. तर क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, खेळ बदलायला वेळ लागत नाही. तुम्हाला तो आमूलाग्र बदल तुमच्या खेळाच्या शैलीमध्ये करायचा आहे. ऑपॉर्च्युनिटी बनते. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे जजमेंट घेत आहेत आणि क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. आपण हायलाइट पाहतोय की काय असाच कुठेतरी भास मला होऊ लागलेला आहे, कारण प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात फलंदाज तगडे प्रयत्न करताना पाहायला मिळालेले. धावसंख्या पोहोचते 46 या आकड्यावर. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 47. ती मानसिकता थोडीशी ढासाळलेली आहे असंच पन्हाळा रायडर्सच्या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. खरं तर निलेश साबळे नेहमीप्रमाणे प्रत्येक सामन्याप्रमाणे चांगली सुरुवात देताना पाहायला मिळाले, पण फक्त क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली सुरुवात करून चालत नाही, तर मध्यांतर आणि शेवट सुद्धा तुम्हाला गोड करावा लागतो. बॅक ऑफ द हँड साईडला बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावाचा षटकार. जबरदस्त बॅटिंग. 6 षटकांसाठी कशी फलंदाजी करायची आहे, 4 षटकांसाठी कशी फलंदाजी करायची आहे ते भान फलंदाजांना आहे आणि खूप लवकर 50 ओलांडलेली आहे. धावसंख्या झाली देवगिरी ब्लास्टरची 2 गडी बाद 53 धावा. 53 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. तुम्हाला जो खेळाडूंचा आवाज ऐकायला मिळतोय, खूप काही या ठिकाणी घडतंय. ऊर्जा देण्याचं काम हे सर्व सहखेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना देत आहेत, पण ऊर्जा कुठे आहे? पन्हाळा रायडर्सची एक उत्कृष्ट बॉलिंग युनिट असलेला संघ आज थोडासा कमी पडतोय. यावेळेस एक चांगला अचूक दर्जाचा बाउन्सर हाताळलेला आहे.
नजर चुकली होती, बॉल शरीरावर आदळलाय. पाहूया या ठिकाणी पंच शहानिशा करतात, दुखापत झाले की नाही. लेग बायची एक धाव मिळते, एकाधावीची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 54 या आकड्यावर. 2 गडी बाद 54 धावा. आपण पुढच्या सामन्याचा टॉस सुद्धा करणार आहोत. पुढच्या सामन्यासाठी जंजिरा फायटर्स आणि पुरंदर किंग्स आपण तयारीत राहायचं आहे. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. जंजिरा फायटर्स आणि पुरंदर किंग्स प्लीज बी रेडी फॉर टॉस. पुढे सरकले पण त्यानंतर मन बदललं. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला होता, पण या सर्व घडामोडींमध्ये वेळ निघून गेला. येतो हा डॉट बॉल जो खूप आवश्यक आहे खरं तर पडणारा रायडर्ससाठी, आणि जास्तीत जास्त डॉट बॉल्स आणि समान कालांतराने विकेटचा शोध घेणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स पाहिल्या, पण त्यानंतर एक चांगली भागीदारी फलंदाजीची हवेत आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, डावीकडे सरकतोय, थोडासा रेंज कमी पडतोय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅकअप साठी येतो तोपर्यंत पूर्ण होता 2 धावा, आणि हा नो बॉल आहे. यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. या एकूण मिळतात 3 धावा, आणि अशा पद्धतीनं 50 धावांची भागीदारी पूर्ण झालेली आहे देवगिरी ब्लास्टर या संघासाठी. मनोज भोजने आणि वैभव शेटे, वैभवच्या 13 आणि मनोजच्या 35 धावा. चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. धावसंख्या 2 गडी बाद 57 धावा, आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. हिट आहे, आणि पहिलाच सामना दुपारच्या सत्रातला फलंदाजांच्या पक्षात जाताना पाहायला मिळतोय. वातावरण तितकंसं अनुरूप नाहीये क्रिकेटसाठी, पण तरी देखील या ठिकाणी फलंदाज त्या गोष्टींची तमा न बाळगता प्रत्येक चेंडूला आपल्या आवाक्यात घेताना सीमारेषेच्या बाहेर उडवताना आपण पाहिलंय. मनोजने खऱ्या अर्थाने सुरुवात दिली या डावाला, आणि त्यानंतर त्या मागोमाग फलंदाज वैभव शेटे हे देखील त्यांना जॉईन झालेले आहेत. चांगल्या स्ट्राईक रेटने ते खेळत आहेत. बॉलिंग मार्क बॉलर आहेत मिस्टर शुभम गवारी. विकेटच्या शोधामध्ये 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 16. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट कंटिन्यू फ्री हिट असणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याकडे तितका वेळ नाहीये. वारंवार सूचना आम्ही करतोय जेणेकरून आजचं वेळापत्रक आजच पूर्ण होईल. धीम्या गतीचा बॉल अपील करून काही नाही होणार, कारण फ्री हिटचा बॉल आहे. गोलंदाजाला ते ठाऊक नव्हतं, ते नक्कीच जॉईन होत होते या पार्टीमध्ये, पण फ्री हिटचा बॉल असल्याकडे नुकसान तितकंच होणार नाहीये. येतो हा डॉट बॉल. ठीक आहे, फ्री हिटच्या बॉलवर धावा मिळत नाहीये. आता शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकाला. धावसंख्या 2 गडी बाद 57 झाली, 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. थोडी गती वाढवली होती, बॉलला हलक्याने फक्त प्लेस केलेला आहे कव्हर पॉइंटला. 1 धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाचा खेळ संपू धावसंख्या देवगिरी ब्लास्टरची झालेली आहे 58 धावा, 2 गडी बाद, 58 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चला लगेच बॉलर या, लगेच बॉलरला प्लीज, थोडीच जवळ येऊ नका. मनीष, खूप चांगलं क्रिकेट आहे, मैदानावरती जास्त वेळ घेऊ नका. बस झाली दुनियादारी, पिक्चर सुरू आहे लय भारी, आणि मनोज पडलाय गोलंदाजांवरती भारी, आणि काय काय जबरदस्त कामगिरी करते देवगिरी. देवगिरीचा संघ भारी कामगिरी करतोय. आपण त्यांचा आवाज होऊया. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, हिप 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 हिप. वी वॉन, वी वॉन, वी वॉन. हा आनंद पडणार वी वॉन, वी वॉन. मनीष, ओव्हर टू यू. माणसाला समाधान होतच नाही कधी. 3 षटकांमध्ये 58 आल्यात, अजून किती हवेत? अजूनही पण फलंदाजांची धावांची भूक अजूनही मिटलेली नाहीये. पदलालित्य आणि त्यानंतर ऑन ड्राईव्हचा फटका, आणि 4थ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने होते. धावसंख्या 64 वर पोहोचते. मला असं वाटतं या प्रार्थनेमध्ये ताकद आहे प्रशांत सर. आता आपण मनोजचा स्कोर पाहिला तर त्यांनी 12 चेंडूंमध्ये बनवल्या असतील, बनवल्या आहेत 42 धावा, आणि त्यामध्ये अजून 6 धावांची भर पडते. बॉल समालोचन कक्षाला अभिवादन देण्यासाठी येतोय, खेचतोय षटकार, दाखवतोय दम, गोळा करतोय 6 धावा. मॅक्सिमम लगातार 2 षटकार त्यांच्या वतीने पाहायला मिळालेत, आणि धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 70 धावा. आणि आता 48 वर पोहोचलेले आहेत मनोज भोजने. बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवर. 1 धाव होते पूर्ण, आणि कदाचित आता हे फलंदाज बाद होतील का पाहूया. आणि आता पाहूया, चेक करणार आहोत, कदाचित अर्धशतक पूर्ण होते की नाही. थांबायचंय. अजूनही आपण वॉररूम मध्ये येतोय, चेक करतोय की बॅटर नक्की कुठला आउट आहे. मनीष, खूप चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग मैदानावरती झाले, आणि एक मोठी भागीदारी आता तुटते काय का ते पाहूया. कारण
रनआउटच्या रूपाने वैभव बाद झाले की नाही ते आपल्याला पाहायला मिळेल, परंतु चांगल्या भागीदारासाठी टाळ्यांचा गजर निश्चित होणार आहे. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका. रिझल्ट आला असेल तर आपण लगेच मॅच ऑन करणार आहोत. फलंदाज बाद झालेले आहेत. मनोज आउट आहे आणि ते मनोजला थोडं ठाऊक आहे की या ठिकाणी क्रीज क्रॉस हा नियम खूप महत्वाचा आहे आणि अर्धशतक एका धावेनं हुकलेलं आहे. चला मनोज आपण बाहेर यायचंय, मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पाठवून द्यायचं लगेच. सर्वांनी पडफसरा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ नाहीये. वारंवार त्या सूचना मी प्रार्थना करेन आज सर्व खेळाडूंना की आपण जितक्या लवकर आजचं वेळापत्रक संपवण्याचा प्रयत्न करूया. कदाचित षटकांमध्ये कपात सुद्धा होऊ शकते. वेळेनुसार ते बदल आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, पण वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर धावसंख्या झाली 3 गडी बाद 71 धावा, 3 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत वैभव शेटे यांच्या सोबतीनं ऋषिकेश मोरे. चला जास्त वेळ नको. चला बॅटर आपण देखील घाई करा प्लीज प्लीज प्लीज. बॉलर त्या बॉलिंग मार्कवर अमित शिंदे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येतोय. हा डॉट बॉल खूप वेळानंतर आणि आता अजूनही बॉल शिल्लक आहे 2-4 षटकांचं हे क्रिकेट आपण पाहतोय. धावसंख्या 71, वेगवान धावफलक आपण पाहतोय तो म्हणजे टीम देवगिरी ब्लास्टरचा. चला मॅच ऑन ठेवा प्लीज प्लीज. चला जास्त वेळ नाही आपल्याकडे प्लीज. बॉलिंग मार्क बॉलर तयार अमित शिंदे. ओव्हर द विकेट यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल खाली येत आहे. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय आणि हे षटक खूप फायद्याचं आहे. चला बॅटर लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा फास्ट. या षटकामध्ये तुलनात्मक विचार केला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकापेक्षा कमी धावा आलेल्या सर्वात अचूक षटक हे निलेश साबळे यांचं होतं. ज्या षटकामध्ये 2 विकेट्स त्यांना मिळाल्या, 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर फलंदाजांचा हाहाकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या 4 गडी बाद 71. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत फौजन अली मीर अली मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. स्ट्रायकिंग एंडला अमित शिंदे. ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल. फलंदाज परतीचा प्रवास करतील का? तर यस, परतीचा प्रवास केला. चला बाहेर या. सर्वांनी बाहेर जायचं आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. देवगिरी ब्लास्टर्स 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 71 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू 72 ची गरज. 24 चेंडू 72 धावांची गरज. समालोचन कक्षामध्ये आपण दुसऱ्या धावासाठी करणार आहोत बदल आणि ऐकणार आहोत आवाज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय नरेश डोमे सर. थँक्यू मनीष. फक्त एकच प्रश्न आहे, 49 धावावरती तो आउट झाला, त्याचं थोडंसं दुःख आहे का? ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 49 धावावरती मनोज म्हणजे बाद झाला, परंतु अप्रतिम दर्जेदार कामगिरी त्याने केले. त्यानंतर टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. दोन्ही संघ सज्ज असतील या टॉससाठी. अर्थात इनिंग ब्रेकमध्ये एक महत्वाचा सामना आणि त्याचा टॉस पाहणार आहोत. चला टॉस होणार आहे इथे आणि टॉससाठी दोन्ही संघ जंजिरा फायटर्स आणि पुरंदर किंग्स. उपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना या दोन संघामध्ये होतोय. दोन्ही संघांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या, जिथे प्रशांत अदवडे सर आपल्या समोर जोडले जातील. सचिन ढवळे फाउंडेशन प्रेझेंट. शशिकांतजी अभंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गेले 6 दिवस या क्रिकेटचा अद्भुत थरार आपण अनुभवलेला आहे. खर तर वादळ पाऊस या सगळ्या गोष्टी येऊन सुद्धा आयोजकांच्या उत्साहावरती अजिबात विरजण टाकू शकत नाही, तर तो अधिक पटीने वाढतोय उत्साह. शरद सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. सामना देखील सुरू होणार आहे, परंतु तत्पूर्वी शरद सरांच्या शुभ हस्ते इथे पुरंदर आणि जंजिरा या दोन संघादरम्यान अत्यंत महत्वाचा टॉस आहे. टॉस का बॉस. सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं प्रहार प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम आजचा 6वा दिवस आणि पुरंदर किंग्स दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता जंजिरा. PPL ची मागणी झाली आणि सचिन ढवळे फाउंडेशन आहे. याचा अर्थ पुरंदर किंग्स या संघाने जिंकला टॉस. जास्त प्रश्न असणार नाहीयेत, काय निर्णय घेणार. शुभेच्छा, ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा, कारण थोडंसं ढगाळ वातावरण झालंय, त्यामुळे मैदानात मॅच देखील सुरू करणं गरजेचं आहे.
या सामन्यामध्ये अर्थात पुरंदर टीमनं जिंकला टॉस. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. ओव्हर टू कम बॉक्स नरेश डोमे सर. थँक्यू. जंगल ज्वाळापुरी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, वणव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे, हातावर ठेचून मारू गणिवांचा आग आला रे, क्रिकेटचे निशाण आम्ही अजिंक्य राखू दरेवरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये पेटलेलं आहे. खर तर काय मनोज खेळला. मनोजची बॅट अशी तळपली, खर तर ती घाव घालणारी कुऱ्हाड नव्हती तर काळजात शिरणारी रत्न जडीत काट्यार होती. 49 धावांची खेळी आणि त्याच जोरावर देवगिरी ब्लास्टर्सनं उभ्या केल्या 71 धावा. 72 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल झालेला संघ पन्हाळा रायडर्स. दोन्ही किल्ले त्यांच्यावरचा पराक्रम, महाराष्ट्राची वैभवशाली पराक्रमाची गाथा दोन्ही किल्ल्यांवरती लिहिली गेली आणि आज हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे राहत आहेत. उसळलेला चेंडू यष्टीरक्षक पोहोचू शकत नाही. लेन पर्यंत एक धाव इथे घेणार आहे पात्र क्षेत्ररक्षण. फेक थोडीशी खराब आहे, कलेक्शन खराब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हो काय घडतंय तिथे बघायचं आपल्याला. इथे तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय निर्णय. धाव घेण्याचा निर्णय घेतला तो खूप उशिराने घेतला होता आणि डिरेक्ट हिट. फेक थोडी उशिराने आली, मात्र आली ती थेट आली. लेट पण थेट यष्ट्या उडवलेल्या आहेत. आता फक्त हेच बघायचंय की ज्या वेळेस यष्ट्या उडवल्यात त्यावेळेस फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे का. सन्मान्य रवींद्रजी केकान सरांचं आगमन इथे झालेलं आहे. तर फलंदाज धावबाद आहे. फलंदाज धावबाद. धक्का पहिला बसेल पन्हाळा रायडर्सला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. पन्हाळा किल्ला स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. सातत्यानं तो किल्ला स्वराज्यामध्ये असावा हा छत्रपती शिवाजी राजांचा आग्रह असायचा. पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले दिले गेले त्यामध्ये पन्हाळा देखील होता. दरम्यान षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. परत एकदा शॉर्ट ऑफ लेंथ बाउन्सर होता हा. पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तयार आहे. धावफलक एकच मिळेल. हळूहळू धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. धावफलकावरती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक सुरू असताना धावबादचा बळी इथे स्वीकारावा लागलेला आहे पन्हाळा रायडर्सला. हो फटका शानदार. मिळताय 4 चौकार. 4 धावांच्या सोबतीने धावफलकावरती 7 धावा. 72 धावा 4 षटकामध्ये ओलांडायच्या असतील तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. ज्या मनोजने ज्या प्रकारची बॅटिंग इथे दाखवली मला वाटतं त्याला तोडीस तोड कोणीतरी उभं राहणं आता गरजेचं आहे. याबरोबर उजव्या इशा बाहेर वाईटची घोषणा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती इथे ते 7 वरून पुढे 8 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना सचिन ढवळे फाउंडेशन, सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळेज पब्लिकेशन्स, सचिन ढवळेज बुक स्टॉल हे अशा अनेक माध्यमातून आदरणीय सचिन ढवळे सर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतायत. वरदान ठरतायत. दिव्यांग अपंग विद्यार्थ्यांना मदत करतायत. गरीब उपेक्षित विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करतायत. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने ही परंपरा सुरू आहे आणि बरोबरच थोडासा विरंगुळा, थोडासा फ्रेशनेस, रिलीफ विद्यार्थ्यांसाठी इथे क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन देखील ते करतात. 2 वेळा वर्षातून हे आयोजन होतं आणि असं करणारी ती महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मला वाटतं एकमेव संस्था असेल सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. षटक पहिलं संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पन्हाळा रायडर्स. अमित शिंदे, निलेश साबळे ही जोडी मैदानामध्ये. निलेश साबळेने ऍज अ बॅट पेक्षा ऍज अ बॉल करामत केलेली, कमाल केलेली या स्पर्धेमध्ये. प्रचंड यशस्वी ठरले निलेश साबळे. आता फलंदाजीमध्ये त्याच्यावरती जबाबदारी नॉन स्ट्राईक एंडला आपण निलेश साबळेला बघणार आहोत. स्ट्राईक एंडला अजित अमित शिंदे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन अजित जगताप. इज ऑन मार्क. कर्जत वरून पुण्यामध्ये अभ्यासासाठी दाखल झालेला हा खेळाडू अजित जगताप गोलंदाजीसाठी. हो इथे इथे धावाची संधी असू शकते मात्र थ्रो थोडासा उशिराने येतोय आणि बघू शकतो आपण धावफलकावरती धाव आहेत ते 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
पहिलं षटक मात्र संमिश्र ठरलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलेलंही काही धावा आणण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र फलंदाजी होती मैदानामध्ये. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस मनोज खेळत होता, धावा महापूर आलेल्या नदीसारख्या वाहत होत्या. हिंस्र असं निश्चित त्याचं वर्णन करू शकतो. अमानुष अतिशय निर्दयी फलंदाजी मैदानामध्ये दाखवली होती. मनोजने 49 धावांची खेळी उद्ध्वस्त करणारा, हुकुमशाही लादणारा तो फलंदाज होता. मात्र क्रिकेटमध्ये अशी फलंदाजी म्हणजे लोभस्व आणि हुकुमशाही असते, जी हवी हवीशी वाटते. ओहो हो हो, उंच उंच टोले जंग, लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा फोडून जाईल. 6 धावा, षटकार. 17 धावा धावफलकावर येतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना जशास तसं उत्तर मिळेल का पन्हाळा रायडर्स कडून? देवगिरी ब्लास्टर्सचा 71 मोठा स्कोर आहे. एवढा मोठा स्कोर अलीकडे आपण बघतो की IPLच्या मॅचेस बघतो की 260 268 अशा धावा बनतायत, त्या परत पार देखील होत आहेत त्याच सामन्यामध्ये. त्यामुळे कुठला स्कोअर सुरक्षित आहे? उद्या 13 तारखेला आपण मतदान करणार आहोत लोकसभेमध्ये. एखादा मतदारसंघ आपण सहज सांगू शकतो की इथे हाच उमेदवार निवडून येणार आहे आणि तो येतो देखील. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला कुठलं भाकीत करता येत नाही. क्रिकेटमध्ये कुठला स्कोअर सुरक्षित नसतो. या मॅच मध्ये या 72 सुरक्षित आहे का बघायचंय. आखोट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटला. 1 धाव इथून प्राप्त. 2 धावा. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या मध्ये अमित शिंदे आणि निलेश साबळे. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना 13 चेंडू 52 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. पहिल्या 2 षटकामध्ये प्रचंड कोंडी करण्यात यशस्वी ठरलेले आहेत गोलंदाज, अर्थातच अजित जगताप. पुन्हा एकदा ओहो, अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला उचललाय. क्षेत्ररक्षक थोडासा मागे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांची घोषणा. जबरदस्त फटका, सुंदर षटकार. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 26 धावा. राहिलेल्या 2 षटकामध्ये 46 धावा आहेत. क्रिकेटमध्ये असं नसतं की तुम्ही पहिल्या 2 षटकामध्ये काय वाटचाल केली म्हणजे पुढच्या 2 षटकामध्ये तुमचा प्रवास तसाच राहील, असं कधी नसतं. कदाचित सुरुवात थोडीशी खराब होते, पण त्यानंतर एखादा फलंदाज जर क्लिक झाला, तो जर त्याला रिदम मिळाला, तर तिथून पुढे तो क्षणार्धात मॅचचं समीकरण बिघडवू शकतो. अनेक वेळा आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. हाच बघायचा आहे की पन्हाळा रायडरसाठी इथे कोण धावून येणार आहे. अडचणीत असलेला पन्हाळा. मॅच स्पीडअप कराय बा, पावसाची शक्यता जास्त आहे. आपण जवळपास काल पाऊस उघडल्यानंतर त्यानंतर सकाळपासून भरपूर मेहनत आपण घेतोय आणि खरं तर मगाशीच आपल्याला मनीष पाटील सरांनी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये त्या प्रसंगाचं वर्णन केलं. त्यांनी कुसुमाग्रजांच्या अत्यंत सुंदर कवितेच्या माध्यमातून आयोजकांनी केलेली धडपड, त्यांनी केलेली मेहनत, प्रचंड पाऊस पडल्यानंतर सुद्धा हे मैदान आज दुपारच्या सत्रामध्ये खेळायला तयार केलेलं आहे. आणि त्यानंतर आजचे सगळे सामने कव्हर करण्याची जबाबदारी आपली. त्यामुळे खेळाडूंकडून सहकार्य आपल्याला हवं आहे. खेळाडूंनी वेगवान खेळ करा, त्याचबरोबर पुढच्या संघांनी देखील इनिंग ब्रेक मधलं अंतर कमी करा, 2 षटकांमधलं अंतर कमी करा, 2 मॅच मधलं अंतर कमी करा. जिथे आपण 5 मिनिटं घेत होतो तिथे 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये मॅच सुरू झाली पाहिजे. जिथे 1 षटक सुरू करायला ICCचा नियम आहे 1 मिनिटाचा, तिथे आपण अर्ध्या मिनिटामध्ये षटक सुरू करणं गरजेचं आहे. तसं संघनायकाची भूमिका महत्वाची आहे. त्याने 2-3 बॉल झाल्यानंतरच पुढचा गोलंदाज कोण आहे त्याला सूचना देऊन ठेवा, म्हणजे तो लगेच येईल, पटकन बॉलिंगला सुरुवात करेल. इनिंग संपते, पुढच्या इनिंगला लगेच तयार राहा. मॅच संपते, पुढच्या 2 संघांनी लगेच तयार राहा. वेळ घालू नका. जास्तीत जास्त मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. आपली वेळ खूप कमी झालेली आहे. 7 दिवसांचा संपूर्ण मोठा पिरियड होता ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. मात्र पावसामुळे आपले जवळपास 2 दिवस वाया गेलेले आहेत आणि आपल्याला उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पर्धेची फायनल कव्हर करायचीच आहे. मस्ट बी. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज ऋषिकेश मोरे. फ्लाइटेड चेंडू हवेमध्ये होता, डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. धावबाची संधी असू शकते तिथे आणि बघायचं ॲब्स्ट्रक्टिंग टू द फील्डचं अपील करण्यात आलेलं आहे. पंच अपील
धुडकावून लावताय तिथे नो बॉल आहे. नो बॉलची घोषणा इथे होणार आहे. धावफलक 1 पुढे पोहोचणार आहे. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू असताना ऋषिकेश मोरे गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला निलेश साबळे. फुल टॉस चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर होतोय. एकच धाव प्राप्त होणार आहे. खरं तर हा चेंडू मोठ्या फटक्यासाठी गरजेचा सोपा असतो आणि एकतर फ्री हिट बॉल होता. फ्री हिट वरती फुल टॉस असताना देखील मोठा फटका खेळता आला नाही. म्हणजे आपण म्हणतो की फुलटॉस खूप सोपा आहे, पण तसं नाहीये. फुलटॉस सोपा असू शकत नाही. कारण ज्यावेळेस सचिन तेंडुलकरला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, इंझमाम उलहकला 3 धावांची गरज होती पाकिस्तानला आणि तेंडुलकरनं 6 बॉल टाकले होते. दरम्यान हवेमध्ये चेंडू आहे. इथे पाहायचंय धावा घ्यायच्यात आणि अखेर त्या पूर्ण होत आहेत. धावफलकावरती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाकिस्तानला 3 धावांची गरज होती. इंझमाम उलहक 120 धावसंख्येवरती नाबाद खेळत होता. तेंडुलकरने शेवटच्या षटकासाठी आला आणि अक्षरशः 6व्या चेंडूवरती इंझमामने 3री धाव घेतली त्या मॅच मध्ये. 5 चेंडू इंझमामला उभं करून ठेवलं तेंडुलकरनं. निलेश साबळे इथे रिटायर्ड आउट होतोय आणि सदतीस धावा. आता 3 गडी बाद होतील आणि नवीन फलंदाज शुभम गवारी मैदानामध्ये दाखल. वाईड चेंडूची घोषणा आहे. तर त्या सामन्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी तेंडुलकरला प्रश्न विचारला, तेंडुलकरने सांगितलं की मी जास्तीत जास्त फुल टॉस टाकायचा प्रयत्न केला, लेंथ टाकायचा प्रयत्न केला. लेंथ टाकताना फुल टॉस पडला तरी हरकत नाही, मोठा फटका मारला जाणार नाही याची काळजी मी घेतली आणि सक्सेस झालो. म्हणजे असं नाही की तुम्ही फुल टॉस टाका पण त्यातही पण तो फुल टॉस मारला जाणार नाही, असा फुल टॉस आला पाहिजे. प्रत्येक फुल टॉसच सीमारेषेबाहेर पाठवलं जातो असं नसतं. दरम्यान धावफलकावरती 39 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. इथे देवगिरी ब्लास्टर्सनं सगळ्या बाजूनं कोंडी केलेली आहे. 39 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 33 धावा. 6 चेंडू 33 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. अजय सुतारची कामगिरी निश्चित तेवढीशी भूषणावर नाही आहे. मात्र या कंडिशन मध्ये इथे गोलंदाज आहे योगेश बहुरे. वाईट चेंडू पहिलाच वाईट चेंडू नाही पडला तर 6 चेंडू तशी सोपी मॅच आहे. योगेश बहुरे एक चांगला फलंदाज आहे, अनेक वेळा त्याने डाव सावरलेला आहे. इथे पन्हाळा देवगिरी ब्लास्टर्स कडून आज गोलंदाजीची जबाबदारी डेथ ओव्हर मध्ये त्याला आणले. उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि टिपतोय. अत्यंत सुंदर झेल. फलंदाज इथे बाद होईल तो चौथा. 4 गडी बाद होत आहेत. हळूहळू सामन्यावरती मजबूत पकड बनवताना आपल्याला बघायला मिळतात देवगिरी ब्लास्टर्स. देवगिरीचा किल्ला बघितला ना तो उंच टेकडीवरती आहे आणि बरोबरीनंच आपण बघितलं तर काही मैल अंतरावरती पुन्हा 4ही बाजूने वेढलेल्या टेकड्या आहेत. हा किल्ला अजिंक्य राहतोय कारण त्याच्यावरती असलेली मगर तोफ आणि ती तोफ 380 डिग्री मध्ये फिरते. 360 डिग्री मध्ये फिरते. 380 नाही 360 डिग्री मध्ये फिरते आणि विशेष म्हणजे खूप लांब पल्ल्याची तोफ आहे. चेंडू पुन्हा एकदा झेलला जाईल, टिपला जाईल. इथे अजून एक फलंदाज कोसळलेला आहे. अजिंक्यनं टिपलेला झेल आणि याबरोबरच अजून एक मोहरा धारा तिडती पडताना पन्हाळा मात्र अडचणीत येतोय. मिरजेवरून छत्रपती शिवाजी राजांनी एकदा पन्हाळ्यावरती आक्रमण करायचं ठरवलं होतं. पन्हाळ्यावरती त्यांना विरोध झाला आणि तिथून त्यांना माघार घ्यावी लागली. एकाच दिवसामध्ये 1000 जवळपास मावळे मारले गेले. छत्रपती शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावरती आले. खर तर तिथे त्यावेळेस नेताजी पालकर हे स्वराज्याचे सेनापती होते आणि त्यांनी लवकर कुमक येऊन येणं अपेक्षित होतं. मात्र ते 8 तास उशिराने पोहोचले. तोपर्यंत शिवाजी राजांनी माघार घेतली होती आणि मग पुरंदर किल्ल्यावरती ते राजांना भेटायला गेलेले असताना समयास का पावला नाहीस. दोघांमध्ये थोडासा वाद झाला आणि नेताजी पालकरांनी स्वराज्य सोडून दिलं. आदिलशाही मध्ये ते आले. आदिलशाही मधून मोगलशाही मध्ये गेले. तिथून अफगाणिस्तानला पाठवलं. पुन्हा 10 वर्षांनी महाराष्ट्रात पाठवलं आणि मग मात्र छत्रपती शिवरायांकडे आले. धर्म परिवर्तन त्यांचं करून घेतलं आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली आणि विशेष म्हणजे सोयरिकीच्या नात्यानं नातेसंबंध सुद्धा राजांनी जोडले.
याबरोबरच चांगला फटका आहे, हुक केला चेंडूला, इथे मिळणार आहे 6 धावा शेवटच्या 17 मध्ये. खरं तर ही नॉकआउट मॅच आहे, त्यामुळे कोण जिंकणार आहे तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे इथे विजयाला महत्व आहे. इथे आता पराभवाचं अंतर फक्त कमी होईल. 2 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. शुभम गवारी, कदाचित शुभम गवारीला या सत्रातली शेवटची संधी आहे असं म्हणू शकतो आपण, आणि त्यामुळे तो सुद्धा त्या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. यस, चांगला फटका स्क्वेअर लेगला. आणि छत्रपती शिवाजी राजांवरती जर तुमचा विश्वास असेल, त्यांच्यावरती तुमचा एक बॉल, अजून एक बॉल आहे, त्यांच्यावरती प्रेम असेल, तर जरूर तुम्ही इथून पुढे जिंकण्याची अपेक्षा ठेवू शकता. कारण सिद्धी जोहरच्या वेड्यावरती पन्हाळ्यातच अडकलेले असताना सगळे म्हणाले होते की आता स्वराज्य संपणार आहे. सरदार सिद्धी जोहरला जाऊन मिळाले होते, आदिलशहाला जाऊन मिळाले होते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शिवाजी राजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडले आणि स्वराज्य अबाधित ठेवलं. इथे मात्र पन्हाळा पडतोय आणि देवगिरी अजिंक्य राहतोय. सेमीफायनल मध्ये त्यांचा प्रवेश होतोय. नरेश सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. अत्यंत महत्वाचा सामना यानंतर सुरू होणार आहे. पुरंदरचा संघ सज्ज आहे आणि त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहूया. पुरंदर यावेळेला सज्ज आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती, ऑल द बेस्ट. चला परत आतमध्ये जायचं आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा. आपण या ठिकाणी पाहू शकता एक आणखी महत्वाचा सामना, त्याचा टॉस देखील झालाय आणि आजच्या दिवसभरातला दुसरा सामना, त्यासाठी संघ देखील मैदानात जातात आपण पाहू शकता. त्याला थोड्याच वेळात बॅटर देखील जातील. आकाशामध्ये थोडी काळ्या ढगांची गर्दी असल्यामुळे हा थोडासा या ठिकाणी काही होते, परंतु एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. पाऊस येणार नाही मला वाटतं. ज्या पद्धतीनं आता ढग आहेत, आकाशामध्ये काळ्या ढग तेवढे पुढे सरकलेत